सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडास पोर्टलला जी माहिती भरलेली आहे ती सर्टिफाईड कशी करायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरवर जायचं आहे आणि या ठिकाणी युडास प्लस ही आपण वेबसाईट काय करायची सर्च करायची आहे. युडास प्लस ही वेबसाईट आपण सर्च केल्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचा एक टॅब येईल. या ठिकाणी लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबला आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आपलं स्टेट सिलेक्ट करायचे आहे. आपण या ठिकाणी महाराष्ट्र ही स्टेट आता सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतील. यामध्ये प्रोफाईल अँड फॅसिलिटी हा टॅबला आपण काय करायचं आहे सिलेक्ट करायचं आहे. त्यावर आपण क्लिक करूया. त्यानंतर आपल्यासमोर पहा अशा प्रकारचं एक पेज येईल. या ठिकाणी आपण लॉग इन फॉर DCF डाटा एंट्री अँड मॉनिटर या ठिकाणी आपण आपला यूजर नेम तसेच पासवर्ड आणि या ठिकाणी दिसणारा कॅप्चा टाकून आपण सर्वप्रथम काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी आपण लॉग इन केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिसतील. त्यापैकी आपण डाटा कॅप्चर या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. डाटा कॅप्चर या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं पुन्हा एकदा एक पेज येईल. या ठिकाणी आपण लाल बॉक्समध्ये सर्टिफिकेशन स्टेटस जर पाहिलं तर आपल्याला ते नॉट सर्टिफाईड असं दिसत आहे. तर आपल्याला या ठिकाणी स्कूल सर्टिफाईड युडास पोर्टलला कशा प्रकारे करायचं ते समजून घेऊया. त्यासाठी पहा आपण जर खालच्या बाजूला पाहिलं तर आपण एक टॅब दिलेला आहे स्कूल सर्टिफिकेशन. त्या ठिकाणी आपण काय करायचं क्लिक करायचं आहे. स्कूल सर्टिफिकेशन या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे. या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेशन बाय स्कूल ही माहिती आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे. त्यासाठी आपण एक चेकबॉक्स दिलेला आहे तसेच काही माहिती दिलेली आहे. ती माहिती आपण संपूर्ण वाचन करायची आहे. त्याखाली आपल्याला एक रिमार्क्स देखील द्यायचा आहे. हा रिमार्क्स आपल्याला कमीत कमी 20 किंवा जास्तीत जास्त 100 अक्षरामध्ये या ठिकाणी आपल्याला हा रिमार्क्स द्यायचा आहे. तर आता आपण या ठिकाणी एक रिमार्क्स देऊया. ऑल इन्फॉर्मेशन चेक अँड कंप्लीट बाय हेडमास्टर अशा प्रकारचा आपण या ठिकाणी रिमार्क्स दिलेला आहे. रिमार्क्स दिल्यानंतर आपण चेकबॉक्सवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपण पहा खाली आपल्याला टॅब दिसतं सर्टिफाय. तर आपण या ठिकाणी सर्टिफाय या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. सर्टिफाय या टॅबवर क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर एक कन्फर्मेशनसाठी एक मेसेज येणार आहे. या ठिकाणी आपण आपली जी माहिती संपूर्ण बरोबर असेल तर आपण काय करायचं आहे कन्फर्म या टॅबवर क्लिक करायचं आहे. पण कन्फर्म या टॅबवर क्लिक करण्यापूर्वी आपण लक्षात ठेवायचं आहे एकदा जर आपण कन्फर्म या टॅबवर क्लिक केलं तर आपण कोणतीही माहितीमध्ये आपण बदल करू शकणार नाहीत. हे देखील आपण ध्यानात घ्यायचं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी आपली सर्व माहिती बरोबर असल्यामुळे आपण या ठिकाणी कन्फर्म या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे. कन्फर्म या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पहा स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा एक मेसेज आलेला आहे. त्यानंतर आपण पुन्हा एकदा स्कूल डॅशबोर्डवर येऊया. स्कूल डॅशबोर्डवर आल्यानंतर पहा आपल्याला सर्टिफिकेशन टॅब यापूर्वी आपल्याला लाल अक्षरामध्ये होता तो आता ग्रीन अक्षरामध्ये दिसत आहे. आणि सर्टिफिकेशन स्टेटस जर पाहिलं तर आता सर्टिफाईड अशा प्रकारे या ठिकाणी लिहून आलेलं आहे. आपण खाली जर आपण पाहिलं तर स्कूल सर्टिफिकेशन या ठिकाणी देखील आपल्याला सर्टिफाईड अशा प्रकारचं आपल्याला या ठिकाणी लिहून आलेलं दिसत आहे. म्हणजेच आपलं स्कूल सर्टिफिकेशन या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण झालेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण युडास प्लसला स्कूल सर्टिफिकेशन कशा प्रकारे करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.